छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कॉपीचा सुळसुळाट झालेला आहे। संभाजीनगरमधून ही महत्त्वाची बातमी आपल्याला पोहोचतीये। निमगाव कल्पतरू या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कॉपीचा हा सगळा प्रकार उघड झालेला आहे। शिक्षण भरारी पथकाच्या भेटीमध्ये कॉपीचा हा सगळा खच आढळलाय। शिक्षण संस्थांच्या अध्यक्षांसह 17 जणांविरोधात त्यामुळे गुन्हे दाखल झालेत। निमगावच्या कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयातल्या 12वीच्या परीक्षा केंद्राला माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांच्या भरारी पथकाने भेट दिली आणि हे पथक केंद्रावर पोहोचताच हॉलच्या खिडक्यांमधून कॉप्यांचा अक्षरशः पाऊस पडला आणि खाली ढिगारा साचला। यामध्ये गाईड, स्पार्क गाईड, मायक्रो झेरॉक्स, नवनीतसह कॉप्यांचा खच दिसला। शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संस्थेचे अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालकांसह 17 पर्यवेक्षकांविरुद्ध गुन्हे नोंदवल्याची माहिती शिक्षणाधिकारी लाटकर यांनी दिली आहे। 12वीच्या परीक्षेत गुरुवारी जीवशास्त्र या विषयाचा पेपर होता। इमारतीच्या आजूबाजूला परीक्षा दालनाबाहेर कॉप्याचा अक्षरशः ढीग लागल्याचं दिसून आलं। शिक्षण भरारी पथकाने केंद्रामध्ये प्रवेश करताच खिडक्यांमधून चिठ्ठ्यांचा पाऊस पडला। छत्रपती संभाजीनगरमधून ही सगळी माहिती आपल्या पुढे येते। शिक्षण संस्था अध्यक्षांसह आता 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। खिडक्यांमधून विद्यार्थ्यांनी कॉप्या बाहेर टाकल्या आणि त्यामुळे खिडक्यांच्या बाहेर अशा प्रकारे कॉप्यांचा हा खच पाहायला मिळाला। अक्षरशः परीक्षा दालनाच्या बाहेर कॉप्यांचा हा ढीग लागल्याचं दिसून आलं।